हॅलो मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या कुकिंग मास्टर जी मध्ये। मी आता बनवणार आहे हे चिकन फ्राय बनवणार आहे। हे कलेजी फ्राय बनवणार आहे, सॉरी चिकन फ्राय म्हणली, कलेजी फ्राय बनवणार आहे। त्यासाठी बघा आता मी तेल घालून घेते याच्यामध्ये। एक पळी तेल घालून घेतलं। त्यानंतर गरम होऊ द्यायचं तेल चांगलं, मस्त तळ गरम होऊ द्यायचं चटकेदार। त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट घालून घ्यायची बघा। अद्रक लसूणची पेस्ट करून घेतली ती घालून घ्यायची, मस्त हलवून घ्यायची भाजून। त्यानंतर थोडासा कढीपत्ता टाकून घ्यायचा, 4-5 द्या। ते पण थोडा हलवून घ्यायचा, कढीपत्ता टाकून मस्त हलवून घ्यायचं। त्यानंतर मी आता थोडं 1 चमचभर लाल तिखट टाकून घेते। लाल तिखट टाकून पण हलवून घ्यायचं, थोडं हलवून घ्यायचं। त्यानंतर आमचं घरी बनवलेली चटणी 1 चमचा टाकून घेते, ते पण मस्त हलवून घ्यायची, मस्त हलवून घ्यायची चांगली। त्यानंतर हळदी थोडीशी टाकून घ्यायची, थोडासा अर्धा चमचा छोटासा। ते पण थोडा हलवून घ्यायचा। त्यानंतर थोडा गरम मसाला टाकून, आता थोडा गरम मसाला टाकून घ्यायचा। मी घरगुती वाटलेला मसाला आहे गरम, मी कच्चा पण घालू शकता गरम मसाला। चिकन मसाला पण याला टाकू शकता, खायला चिकन मसाला टाकला तरी चालतो। मस्त हलवून घ्यायचं चांगलं। त्याला अर्धा लिंबू पिळायचं, त्यामध्ये मस्त अर्धा लिंबू पिळून घ्यायचं। दुसरा काय मसाला वापरला नाही तर चालतोय, मस्त कलेजी फ्राय होती अशी। चांगला झाला, आपण आता कलेजी ह्याच्यामध्ये कलेजी टाकून घेऊ। चांगली साफ करून हे घेतली आहे व्यवस्थित, मस्त पाणी बिणी निघळून घ्यायचं। थोडंसं पाणी राहिले माझ्याकडे, निघालं नाही, आता बघा निघालं थोडं पाणी। मस्त आता या मसाल्यामध्ये हलवून घ्यायचं, मस्त हलवून घ्यायचं। याला पाणी सुटते मस्त। आता पुन्हा ह्यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं, मस्त चवीनुसार यामध्ये असं मीठ घालून घ्यायचं। चव लागायला मीठ घालायचं त्या मापानं, आणि नंतर एक बार असं हलवून घ्यायचं। मस्त हलवल्यानंतर पुढे आपण अशी मस्त कोथिंबीर त्यामधनं वरनं टाकून घ्यायचं। कोथिंबीर टाकून हलवून घ्यायची। आता बघा मस्त सुगंध सुटला, याला वास मस्त सुटला, एकदम खमंग मस्त। कोथिंबीर घालून भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची, मस्त ताजी ताजी। बघा मस्त खमंग वास सुटतो याचा। त्याला पाणी पण घालायचं नाही दुसरं एक्स्ट्रा, ह्याला म्हणजे चांगली फ्राय होती। पाणी घातले तर नाही व्यवस्थित लागत। आता झाकून ठेवायची चांगली 10-15 मिनटं मंद गॅसवर, कमी करून मंद गॅसवर मस्त 10-15 मिनिटांनी आपण उघडून बघूया तिला। 15 मिनिटं झालेली बघा, आपण
15 मिनिटं झालेली. तर उघडून बघूया आपण कशी झाली. तरी काय बघा कशी मस्त तरी काय झाली. मस्त झाली. थोडासा आता ना एकदम नॉर्मल आता हे गरम मसाला टाकून घ्यायला वरण थोडा नॉर्मल. थोडासा टाकायचा वरण आणि थोडं खालून फ्राय करून घ्यायचं असं मस्त असं फ्राय करून एकदम मस्त एकदम असा मस्त वास येतोय. एकदम मस्त एकदम भारी. आता बंद करून ठेवूया आपण गॅस. आता बंद करून घेतला. मस्त आता आपण खायसाठी तयार.